नमस्कार. काल एक व्हिडिओ शेअर केला गेला. त्याच्यामध्ये फ्युचर प्लॅनिंगसाठी सांगितलं गेलं. बऱ्याच लोकांनी ते वाचलं आणि काही प्रश्न पण आले. त्यातले 2 प्रश्नांचा आपण उल्लेख आज करूया. पहिला प्रश्न होता की LICकडे जास्त पैसे मिळत नाहीत, आणि दुसरा प्रश्न होता की जी कमाई होते त्या कमाईमधून बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. हे दोन्ही प्रश्न आम्हाला सतत ऐकायला मिळतात, आणि हे 2 प्रश्न सतत ऐकायला मिळत असल्यामुळे आम्ही ते दोन्ही प्रश्न समजून सांगण्यासाठी आम्ही त्या क्लायंटच्या मागे जात असतो. बघा, आपली जी कमाई आहे, भले 5,000, 10,000 आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे, त्या कमाईतल्या 25% भाग आपण बचत आमच्याकडे केली पाहिजे, म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रात केली पाहिजे, LICमध्ये केली पाहिजे. ती बचत ज्यावेळेस सुरुवात करतात त्यावेळेला त्याची जी मॅच्युरिटी आहे ती सुरुवातीपासून ती आपलीच असते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भले तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा दिसतो आहे, पण त्याचं स्थैर्य आहे का? माझं ज्यावेळेला काम निघणार आहे, माझी ज्यावेळेला रिटायरमेंट सुरू होणार आहे, माझ्या ज्यावेळेला मुलीचं लग्न ठरलेलं आहे, त्यावेळेला मला तो शेअर मार्केट चांगल्या टॉपवर असेल का? मग हे जर अस्थायी असेल तर हे अस्थायी जिंदगी जगून चालेल का? नाही चालणार. इथेही तुम्हाला नॅशनलाइज बँक दराप्रमाणे पैसा मिळतो आहे. काही पॉलिसीमध्ये तर 10% गॅरंटेड आहे, आणि मग तुम्ही ते करायला पाहिजे. कारण त्या कमाईतला तुम्हाला किती छोटा मोठा तुमची कमाई आहे त्यातला 25% भाग जो आहे त्याच्यावर हक्क तुमच्यातल्या म्हाताऱ्याचा आहे. तो म्हातारा कधी येणार आहे? तुमची रिटायरमेंट चालू होईल त्यावेळेला, आणि मग त्याच्यासाठी तो पैसा पाहिजे. कारण तो माणूस असह्य आहे.